माढा मतदारसंघाचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारी विरोधात नाराज असलेल्या मोहिते पाटलांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन अकलूज येथे दाखल झाले होते। यावेळी मोहिते पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी गिरीश महाजन यांची गाडी अडवून धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीची आग्रही मागणी केली। आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट गाडीसमोर ठिय्या आंदोलन करत राजकीय राडा केला। यानंतर गिरीश महाजन यांना उपस्थित कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये उभे राहून समजूत काढावी लागली। यानंतर गिरीश महाजन यांच्या गाडीचा मार्ग अकलूज येथून मुंबईकडे जाण्यासाठी मोकळा झाला। मोहिते पाटील समर्थक सध्या निंबाळकर यांच्या उमेदवारी विरोधात मोठे नाराज आहेत। वर्धा जिल्ह्याच्या काही भागाला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेला आहे। पुलगाव वायफड शिवारामध्ये तुरळक गारपीट झाली आहे, तर पुलगाव वायफड शिवारात अंदाजे 10 मिनिटं बारीक गारा पडल्या होत्या। अवकाळी पाऊस गारपीट जोरदार वाऱ्यामुळे गव्हाचं नुकसान झालंय, तर उन्हाळी पिकांना देखील फटका बसलाय। उद्धव ठाकरे हे आज हिंगोली दौऱ्यावर आहेत। हिंगोली लोकसभा मतदारसंघामधील वसमत, सेनगाव, कळमनुरी या 3 ठिकाणी त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आलाय। शासनाने मराठा समाजाची दिशाभूल केली। सगळे सोयऱ्यांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला नाही। या संदर्भातील कायद्याची अंमलबजावणी झाली नाही। आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत। आरक्षणासाठी जनता रस्त्यावर असताना आता निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे। या सर्व बाबींवर समाजाशी चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यासाठी 24 मार्चला अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक ही मनोज जरांगे यांनी बोलवलेली आहे। या बैठकीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज उपस्थित राहणार आहे। तरी आता मराठा समाजाची पुढची दिशा काय यावरती ही बैठक संपन्न होणार आहे। उन्हाळ्याला सुरुवात होताच धुळे जिल्ह्यामधील विविध भागामध्ये पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते। धुळे तालुक्यातील विंचूर येथे सकाळपासूनच महिलांची विहिरीवर पाणी भरण्यासाठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, तर दूषित असलेलं पाणी या नागरिकांना पिण्यासाठी वापरावं लागत आहे। पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर कुठलीही सोय करण्यात आलेली नसल्याने लहान मुलांसोबत महिला देखील पाणी भरण्यासाठी सकाळपासूनच गर्दी करतायत। रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये व्लादिमीर पुतिन यांनी सुमारे 88% मतांनी दणदणीत विजय नोंदवलेला आहे। सलग 5व्यांदा पुतिन पुन्हा रशियाची सूत्र हाती घेणार आहेत। रविवारी मतदान संपल्यानंतर पहिल्या अधिकृत निकालानुसार व्लादिमीर पुतिन यांनी 87.97% मतांसह रशियाच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवला। राष्ट्रपती म्हणून त्यांची ही 5वी टर्म असेल। व्लादिमीर पुतिन 1999 पासून रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून सत्तेवर आहेत। प्रकृती अस्वास्थ्यामुळे बोरिस येल्तसिन यांनी 1999 मध्ये रशियाची सत्ता व्लादिमीर पुतिन यांच्याकडे सोपवली होती। त्यानंतर त्यांनी एकही निवडणूक हरलेली नाहीये। आयपीएलच्या 17व्या हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत। 22 मार्चला आयपीएलच्या नव्या हंगामातील पहिली लढत होणार आहे। या सामन्यासाठीची तिकीट विक्री ऑनलाईन होणार आहे। गेल्या वर्षी विजेते चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यामध्ये पहिली लढत होणार आहे। सक्तवसुली संचालनालयाने सादर केलेल्या तपासाच्या आधारे छत्तीसगडमधील आर्थिक गुन्हे शाखेने माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि इतरांविरोधात महादेव ॲपशी संबंधित ऑनलाईन सट्टेबाजी घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे। अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली। महादेव ॲपशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा 1 वर्षाहून अधिक काळ तपास करत असलेल्या ईडीने छत्तीसगडमधील विविध प्रतिष्ठित राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या गैरव्यवहारामध्ये सहभाग असल्याचा आरोप अलीकडे केला होता। एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान घोट्याला दुखापत झाल्यावर तंदुरुस्त होण्यासाठी एकामागून एक घाईघाईने उपचार हार्दिक पांड्याने केले होते, मात्र याचा विपरीत परिणाम झाला आणि दुखापत बळावल्याने आपल्याला विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यांना मुकावे लागेल अशी कबुली भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांनी दिली आहे। मुंबई आणि परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये अनेकांचा जीवही गेलाय। दरम्यान उल्हासनगरमधून अशीच एक घटना समोर आलेली आहे। एका मुलावर 6 ते 7 भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला जखमी केल्याची घटना घडली आहे। बुद्धकृपा बिल्डिंग जवळील आवारामध्ये राहणाऱ्या प्रदीप तिवारी यांचा 14 वर्षीय मुलगा अर्पित या हल्ल्यामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत।
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या पाषाण भागातील प्रशासनाला कंटाळलेल्या नागरिकांनी फलकाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे। जेव्हा प्रशासनाला नाही राहिले भान, न राहिली आम्हा मतदारांची जाण, मग आम्ही काय करावे मतदान, असं त्यावर लिहिलेलं आहे। आम्हाला साड्या, भेटवस्तू, जेवण इत्यादी वाटणारे लोकप्रतिनिधी नकोत, आम्हाला आमचे प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी हवेत, अशा आशयाचे फलक पाषाण परिसरामध्ये लावण्यात आले आहेत। बिग बॉस फेम एल्विश यादवला अटक करण्यात आलेली आहे। नोएडा पोलिसांनी यूट्यूबर आणि बिग बॉस OTT 2 चा विजेता एल्विश यादवला अटक केली आहे। एल्विश यादववर पार्टी आणि क्लब्समध्ये सापाचं विष म्हणजे स्नेक बाईट पुरवायचा असे आरोप करण्यात आलेले आहेत। नोएडा पोलिसांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान आपल्या देशात असं काही करणं म्हणजे एक गुन्हा आहे। पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी याच प्रकरणात एकदा त्याची चौकशी केली होती, मात्र त्याने दिलेल्या उत्तराने पोलीस संतुष्ट झाले नव्हते, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करा असं म्हणत तामिळनाडू राज्यातील एक तरुणी सध्या बुलेटने प्रवास करत निघाली आहे। पेशाने वकील असून सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करत आहे। सध्या लोकांमध्ये जनजागृती करते। राजलक्ष्मी मंद असं या तरुणीचं नाव असून या तरुणीला बुलेट राणी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। एकीकडे उजनी धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत असताना या धरणातून सोलापूरसाठी पिण्याचा पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला 5 ठिकाणी गळती सुरू झाली आहे। ही गळती रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहराचा पाणी पुरवठा 4 दिवसाआड ऐवजी 5 दिवसाआड करण्याचा निर्णय घेतलाय।